आणि मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही काहीही करा, माझा विरोध असणार आणि मी विरोध करणार. मी काय आहे की मी प्रत्यक्ष जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, त्यांचा खूप आदर करतो. आपण कमजोर आहे, आपल्याला काहीतरी समर्थन सपोर्ट मिळायला पाहिजे. तशीच परिस्थिती एनसीपीची झालेली आहे, काँग्रेसची झालेली आहे आणि सेनाची झालेली आहे. नाही असेल की तुमची ताकद आहे तर एकटा लढून दाखवा तुम्ही. SC ST ला जे रिझर्वेशन दिलेले आहे ते कसं आपल्याला काढता येईल. म्हणजे एका काळ असा येईल की सुप्रीम कोर्ट म्हणतील की म्हणतं आपल्याला सगळं आता रिझर्वेशन जे आहे त्याला रिव्ह्यू करण्याची वेळ आलेली आहे. तर वो कहीं पे निगाह है कहीं पे निशान, तेही दुसऱ्या देशाला पाठवण्याची गरज नाही आहे. कारण हे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. तुम्ही आपल्या लोकांना मरण्यासाठी सोडणार आणि फक्त तुमची डिप्लोमॅसीसाठी तुम्ही विदेशांना पाठवणार. नमस्कार, सकाळ डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत औरंगाबादचे खासदार माननीय इम्तियाजी जलील आहेत. त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. धन्यवाद. सध्या राज्यामध्ये कोरोना काळात राज्य सरकारचं काम असेल किंवा केंद्र सरकारचं काम असेल, या दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकावर कुरघोडी करताना दिसतंय, एकमेकावर टीका करताना दिसतंय. एका बाजूला मृत्यूचा आकडा वाढतोय, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट आपल्या समोर आहे, तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकावर टीका करण्यात व्यस्त आहे. याच्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? नक्की 100% जे आपण म्हटलं एक दुर्दैवच आहे की आता एक एमर्जन्सी सिच्युएशन मध्येही मतलब आपण राजनीती करत आहे. हे एक प्रकारचं दुर्दैव म्हणावा लागेल. कारण इतके सारे लोक मेले, इतके सारे लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांच्या बाबतीत काळजी करण्याच्या ऐवजी ते एकमेकांवर किचड फेकण्याचं काम करत होते. हे दुर्दैवच म्हणावं लागणार आहे. कारण आपल्या जीवनात आपण कधी इतकी भयानक परिस्थिती बघितली नाही. आणि यावेळी लोकांना असं एक पाहिजे होतं की कोणीतरी आपला पाठवर हात फिरेल आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स तयार करण्यासाठी की नाही काही काळजी करण्याची गरज नाही आहे, केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे, राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. पण ते काय काय केले ते सगळं लोकांना माहीत आहे. तर दुर्दैवच म्हणावं लागणार. सर, एकंदरीत राज्य सरकारचं आपण काम पाहता, तीन पक्षांचं सरकार आहे. तर या 3 पक्षांच्या सरकारवर तुमचं काय, म्हणजे यांनी कोरोना काळात जी आरोग्य व्यवस्था असेल ती व्यवस्था हाताळली आहे का? मी काय आहे की मी प्रत्यक्ष जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, त्यांचा खूप आदर करतो. कारण की मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी खूप संयमाने हे स्थिती हाताळली. काही मुद्द्यावर आमचा विरोध होता, ते आहेही, असायलाही पाहिजे, लोकतंत्र आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी एक कूल होऊन आपण अशा परिस्थितीमध्ये हे सगळं केलेले आहे ते नक्की ते समाधानकारक आहे. दुर्दैव हे आहे की अनेक वर्षापासून, मी तर आज 7 वर्ष झालेले आहे की मी राजनीतीमध्ये आहे आणि 2014 पासून माझे युट्यूबवर तुम्ही भाषण ऐका. मी विधानसभेमध्ये असल्यावर मग अनेकदा मी प्रश्न उपस्थित केलं होतं की आमच्या मेडिकल अवस्था खूप कोलमडलेली आहे. ते आपले मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. जे वेकन्सीज आहे मेडिकल हॉस्पिटल्समध्ये, सरकारी हॉस्पिटल्समध्ये, ग्रामीण हॉस्पिटल्समध्ये, सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, ते कोणीही ऐकलं नाही. आणि त्याचा मोठा फटका आणि परिणाम हे झाला की आज आपल्याला हे जितके लोक मेले याची जबाबदारी हे फक्त करोनावर आपण दिली तर हे बरोबर होणार नाही. याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही उचलायला पाहिजे की हो, इतके सारे लोक मेले ते आमच्यामुळेही, कारण आम्ही त्यांच्यावर लक्ष दिले नाही. जे आम्हाला करायला पाहिजे होतं प्राधान्याने ते आम्ही केलं नाही. आम्ही हॉस्पिटल्स बांधले नाही, आम्ही हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर हे केलं नाही आणि प्राथमिकता दिली पुतळे बांधण्यासाठी, स्मारकं बांधण्यासाठी आणि जे आपल्याला पाहिजे नाही होतं उसमें, ते आपण सगळं आपलं जे बेसिक जे आपल्याला पाहिजे, हेल्थ, एज्युकेशन, वॉटर, सॅनिटेशन, हे आपले बेसिक रिक्वायरमेंट्स आहे. हे संपूर्ण केल्यानंतर मग तुम्ही ताजमहल तयार करा, तुम्हाला काय बनवायचं आहे ते बनवा. पण तुमची प्राधान्य जे होते ना ते चुकीचे होते. सर, आता कोरोना नंतर आपण आपल्या मतदारसंघाकडे औरंगाबाद मतदारसंघाकडे आता जर मतदारसंघ आपला पाहिला इथला, तर शहराच्या मध्यभाग असेल किंवा इथले रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, आठवड्यातून एकदा पाणी येतं, नागरिक
बऱ्याचदा रस्त्यासाठी रस्ता रोको करते सध्या, आणि पाण्याचाही मुद्दा गंभीर झालाय. मग इथं महापालिका आणि प्रशासनामध्येच काही ताळतंत्र नाही असं कधी कधी वाटतं. मग एकंदरीत तुम्ही इथले एक लोकप्रतिनिधी आहात, तर तुम्ही हा मुद्दा कसा सोडवणार आहात, किंवा तुमचं काय प्रतिक्रिया याच्यावर? नाही, हे मला असं वाटतं की रस्त्यापेक्षा पाणीची खूप भयंकर परिस्थिती होती, आहे ही. आणि पण हे वॉटर क्रायसिस जे औरंगाबाद शहरामध्ये निर्माण झालं ते कुणाच्यामुळे झालं, म्हणजे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आणि हे मुद्दाही मी अनेकदा उपस्थित केलं होतं. काय आहे की दोन राजनैतिक पार्टी होते, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. मागच्या 30 वर्षापासून ते महानगरपालिकेमध्ये होते, आणि सगळं कामामध्ये आहे ते रस्त्याचं असू द्या, पाण्याचं असू द्या, लाईटचं असू द्या, किंवा कचऱ्याचं असू द्या, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला काय मिळतं, हे एक नवीन संस्कृती त्यांनी तयार केली होती की मेरा क्या, इसमें मेरा क्या है करके. आणि ते वरपासून म्हणजे सगळं त्यांचं मोठं नेतं औरंगाबादचं जे असेल त्यांच्यापासून ते खालपर्यंत सगळ्यांना हे माहित होतं की इसके अंदर आपला बी हिस्सा आहे. आणि पाण्यासाठी त्यांना एक मोठी कंपनी आणायची होती. ते कोणाची कंपनी होती? भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे एक सदस्य होते, सुभाष गोयल साहेब. त्यांची कंपनी होती समांतर. ते औरंगाबादमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होते, कारण 20 वर्षासाठी आपण शहराचं संपूर्ण पाणीचं जे ठेका आहे ते प्रायव्हेट कंपनीला देणार होते. ते प्रायव्हेट कंपनी काय समाजकार्य करण्यासाठी येणार होतं का? ते कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार असेल होतं, तर ते आपल्या पाणीचा बिझनेस करणार होतं औरंगाबादमध्ये. आणि एक औरंगाबादला त्यांनी मॉडेल का सिलेक्ट केलं होतं, कारण त्यांना पटलं होतं की आता औरंगाबादमध्ये आपल्याला विरोध करणारे कोणी असणार नाही, कारण जे मुख्य जे महानगरपालिका ज्यांच्या हातात आहे, ज्यांचे खासदार आहे, ज्यांचे आमदार आहे, ते आमच्या सोबत आहे, आणि सगळ्यांना आपण बरोबर शेअर दिले, ज्यांचं काय पर्सेंटेज असतं ते दिले, तर आपली कंपनी आपण औरंगाबादमध्ये एस्टॅब्लिश करू शकतो. मी होतो की मी ज्याचा विरोध केला, सुरुवातीपासून विरोध केला, आणि मी म्हटलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी समांतरला या शहरामध्ये आणू देणार नाही. मग एकदा आमची मीटिंग जेव्हा मुंबईमध्ये झाली, तर देवेंद्र फडणवीस साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते, आणि अनेक सेक्रेटरीज होते, आणि ते समांतरचे मोठे मोठे अधिकारी होते. आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा असं म्हटले की नाही, खूप चांगली कंपनी आहे, म्हटलं हो साहेब, मग नागपूरला घेऊन जा ना तुम्ही, औरंगाबादला आमच्या कशासाठी आणतो? किंवा सेनावाल्यांना असं वाटत असेल की मग खूप चांगली आहे, तर तुम्ही मुंबईमध्ये तुमच्या मुंबईमध्ये सुरू करा ना. सगळे एक्सपेरिमेंट्स आमच्या औरंगाबाद शहरामध्ये. आणि मी स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही काहीही करा, माझा विरोध असणार आणि मी विरोध करणार. आणि काय झालं परिणाम? अखेरकार ते कंपनीला आम्ही परत पाठवले. इतकं प्रयत्न असूनही सुद्धा, इकडचे आमदार खासदारांचा प्रयत्न खूप होता असून की ते कंपनी आणायला पाहिजे, मी परत केलं त्याला. आणि काय मी सुरुवातीपासून बोलत होतो की हे स्कीम जे आहे ते सरकारने राबवायला पाहिजे, आणि तेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत. ते एक्सपर्ट एजन्सी आहे गव्हर्नमेंटची, आणि तसंच झालेलं आहे. ते 7 वर्षापासून मागे ते ऐकले असते माझं, तर आज शहरामध्ये पाण्याची परिस्थिती कसलीही नसती. म्हणजे आपण सगळ्या लोकांना कमीत कमी 1 दिवस आड तर पाणी दिलेच असते. पण इथं विविध पक्षांच्या राजकारणामध्ये सामान्य औरंगाबाद तर भरडला जातोय. कारण आज आपण गेलो तर एक आठवडा परवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हटले की आठवड्यातून 2 वेळेस 3 वेळेस पाणी पुरवठा करा, पण तसा होत नाहीये दिसतोय आपल्याला. मग एक तुम्ही काय सुचवा? नाही, हे काय, हे फक्त एक स्टंटबाजी आहे, आणि इलेक्शनसाठी बोलायचं, आपल्या इलेक्शन जवळ आले की आपण अशा प्रकारचे स्टेटमेंट द्यायचं. ते शक्य होणारच नाही, म्हणजे इमिजिएट तर होणार नाही. मला असं वाटतं की कमीत कमी एक वर्ष लागेल, किंवा खूप आपण जोराने आपण काम केलं तर कमीत कमी 6 महिन्याच्या नंतर आपण असं बोलू शकतो. पण इमिजिएट असं काही होणार नाही. फक्त आपलं स्टेटमेंट देऊन जायचं की मतलब आम्ही पाणी देणार, कशा देणार हे समजून सांगा ना आम्हाला. आम्ही तुमच्यासोबत बसतो, तुम्ही आम्हाला समजून सांगा. म्हणजे काय तुम्ही काम केलेलं आहे असा की म्हणजे आपण देऊ शकतो 1 दिवस आड. मग काही झाल्या नसल्यावर तुम्ही इतकं दिवस का नाही दिलं? म्हणजे कुठून आणणार, कशा आणणार पाणी, हे आम्हाला समजून सांगा ना टेक्निकली. फक्त लोकांना आणि हेडलाईन्स की आता हे मिळणार आहे, हे शिवसेनावाल्यांनी सांगितलं होतं 1 लाख कोटी, किती लाख कोटीचं मतलब इन्व्हेस्टमेंट येणार आहे. नाही पाहिजे आम्हाला इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट. 1000-2000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट दाखवतो. मी तर एकदम चक्रावून गेलं की मतलब त्यांनी असं म्हटलं की इतकं मोठे मोठे कंपनीज आपल्याकडे. अरे आणा ना, एक कंपनी तर दाखवा ना. बजाजच्या नंतर कोणती कंपनी आली आपल्याकडे? कोणती मोठी कंपनी असेल, स्कोड असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे उद्योगधंद्यामध्ये हे वाढताना दिसत नाही आपला.
एक तर पायाभूत सुविधांचा अभाव असेल, पाणी असेल, मग का उद्योगधंदे का वाढत नाहीत? आणि औरंगाबाद एक अंतर्गत राजकारण जिल्ह्यामधलं याला कारणीभूत ठरते असं? नाही, असं काही नाही असतं ना. त्यांचं तर हे गड होतं ना, ते आमचं गड आहे, आम्हाला हे संभाजीनगर आपण म्हणतो तर फक्त निवडणुकीच पुरतं. आणि पालकमंत्री ते औद्योगिक मंत्री आहे ना, आणि शिवसेनेचे मुख्य जे बसलेले आहे ते मुख्यमंत्री, तेही खूप गर्व करायचे ना की आमचं संभाजीनगर आणि हे आमचं गड आहे, हे ते आहे असते ना. आम्हाला दाखवा ना किती इंडस्ट्रीज तुम्ही आणले. फक्त हे दाखवायचं की आम्ही सिग्नेचर अग्रीमेंट केलेले आहे. आणि कसले अग्रीमेंट? ते मोदी साहेबांनी खूप अग्रीमेंट करून ठेवले होते. त्यांची तर भाषा एक वेगळीच होती उसके अंदर की 3 लाख करोड़ के इन्वेस्टमेंट आने वाले हैं, ये आने वाला है, वो आने वाला है. कुठे आले? सांग, दाखवा ना आम्हाला. आणि आम्हाला नाही पाहिजे इतकं. तुम्ही कमीत कमी 1500 कोटी रुपयाचा एक प्रकल्प आम्हाला आणून दाखवा की आम्ही हे आणलेले आहे. असं मोठं घोषणा करायची आणि अल्टिमेटली काही यायचं नाही. म्हणजे हे लोकांना फक्त तसंच अजून मग सातारा देवळाई जो आपला भाग आहे, महापालिकेत समाविष्ट सुद्धा तिथला विकास असेल किंवा तिथं साधी पाण्याची सोय नाही, काहीच नाही तिथं. म्हणजे पूर्ण जरी ती महापालिकेत समावेश झाला असेल तरी सुद्धा तिथली लोक अजून सुद्धा वाट पाहते पाण्यासाठी, रस्त्यासाठी चांगला. तर त्याच्यासाठी काय? सातारा देवळाईमध्ये एक खूप मोठी लोकसंख्या तिथे एस्टॅब्लिश झालेली आहे आणि ते लोक ही टॅक्सेस भरतात. तुम्ही त्यांच्याकडून टॅक्स घेतं आणि त्यांना पाणी नाही देणार, रस्ते नाही देणार, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही देणार. म्हणजे हे तर लबाडपणा झालेला आहे ना, की मतलब त्यांच्याकडून सगळं काही घेऊन टाकायचं आणि त्यांना रिटर्न मध्ये काही द्यायचं नाही. मी आहे की मतलब जे सातारा देवळाईचा जे भाग आहे त्याचा आपला जे ओल्ड सिटी आहे त्याला करेक्ट करण्यामध्ये शिवाजीनगरच्या फ्लायओव्हरची आवश्यकता आहे. किती वर्षापासून ते प्रलंबित आहे. म्हणजे मला माहित नाही की किती वर्षापासून ते लोक तिथे मागत आहे. काय मोठं काम होतं का? नाही मोठं काम होतं. मी रेल्वे बोर्डच्या चेअरमॅनकडे गेलं आणि त्यांना समजावून सांगितलं की साहेब, कमीत कमी 2 लाख लोक त्या एरियामध्ये राहतं आणि दर काही वेळाने ते रेल्वे फाटक बंद होतो, लोकांना खूप त्रास होतो, ऍक्सिडेंट्स होतो, तर कृपा करून आम्हाला हे द्या. त्यांनी इमिजिएट कॉल केलं इकडचे डीएमला आणि डीएमला सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रपोजल पाठवा कितीचं आहे करते. ते सगळं झालेलं आहे. आता फक्त त्याचा एक टेंडर निघणार आहे आणि लवकरात लवकर कशा काम सुरू होतील ते आम्ही बघणार आहे. इतकं वर्षाचं जे प्रश्न होतं आणि खूप काही मोठा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती नाही. फक्त त्यावेळचे खासदारांनी रेल्वे बोर्डाकडून जाऊन बसले असते तर ते काम झालं असतं, पण गेलेच नाही. रेल्वेच्या किती एक मागण्या आपले प्रलंबित होते, गेलेच नाही तर कसा होणार. आपली एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आज किती फ्लाईट्स सुरू आहे, का सुरू आहे? आम्ही गेलो, आम्ही ते कमिटीमध्ये आहे, तिथे जाऊन त्यांना समजावून सांगितलं की औरंगाबाद म्हणजे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, इंडस्ट्रियल सिटी आहे, खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे एका काळी आपल्याकडे फक्त मुंबईला आणि दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईट होतं. आज आपल्याकडून हैदराबादला 2-2 फ्लाईट्स होते. जेव्हा हे लॉकडाऊन झाला त्यावेळी हे तो दिल्लीला कनेक्शन आपले 3 फ्लाईट्स होते, बँगलोरला 3 फ्लाईट झाले होते, हैदराबादला 3 फ्लाईट झाले होतं, अहमदाबादला फ्लाईट्स आपण सुरू केलं होतं, उदयपूरला फ्लाईट स्टार्ट केलं होतं, अहमदाबादला स्टार्ट केलं होतं. हे सगळं मतलब पण काय आहे की मी आल्यावर मागून हे करोना पण आलं तर सर हे आपल्या भागातलं पाहिलं. काल 2 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार बलियाचे त्यांनी पक्षप्रमुख असुद्दीन ओवैसींना ही इज अ पॉलिटिकल टेररिस्ट असं वक्तव्य केलंय. तर एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात की धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, इथं सुरू आहे विकास, किंवा उत्तर प्रदेशचे त्यांनी उदाहरण दिलं जातं, कोरोना काळ त्यांनी किती व्यवस्थित मेंटेन केला मोदी सरकारने. तर अशा स्थितीमध्ये एका भाजप आमदाराने असं पॉलिटिकल टेररिस्ट म्हणणं एखाद्या पक्षप्रमुखाला, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? त्यांची संस्कृती असेल, म्हणजे काही आश्चर्य करण्याची गरज नाही आहे. फक्त आमदार काय, अनेक खासदार ह्याच मेंटॅलिटीचे आहे जे माझ्यासोबत लोकसभेमध्येही बसतात. आणि मला असं सांगायचे आहे की या देशामध्ये सगळं जास्त नुकसान कोणी केलं असेल या देशामध्ये, आपलं जे एक सेक्युलर फॅब्रिक होतं या देशामध्ये, सगळ्या जाती धर्माचे लोक एक साथ मिळून राहायचे, खायचे पियायचे, त्यांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांची राहायचं. पण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे, हे अशा प्रकारचे लोकांमुळे आज एक असं हे निर्माण होतं की म्हणतात त्यांना कोणीही रोकायला तयार नाही आहे.
मी असं म्हटलं असतं की नरेंद्र मोदी एक पॉलिटिकल टेररिस्ट आहे का, मग माझ्यावर असा तुटून पडले असते, पण ते काहीही केलं, वो खत्म भी करके छूट जाएंगे और हम उफ भी करेंगे, तो चर्चा नाही. मग हे आपल्या एकतेसाठी धोकादायक आहे असं वाटत नाही? हे आपल्या एकतेसाठी म्हणजे धर्मनिरपेक्ष जो मॉडेल आपण ठेवतो जगासमोर भारताचा, हे एकतेसाठी आपल्याला धोकादायक आहे असं वाटतं? 100%. आणि धोका म्हणजे ऑलरेडी निर्माण झालेला आहे. त्याला आपण कशा कमी करता येईल हे एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आणि माझा विश्वास आहे की या देशाची एक युवा पिढी जी आहे तेच हे बदल घडू शकतं. कारण मला याचा आनंद वाटतं की जेव्हा मी लोकसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी उभं होतं तर अनेक युवकांनी त्यांनी माझी जाती धर्म हे कधी बघितलं नाही. पण औरंगाबाद मध्ये जेव्हा निवडणूक व्हायची, खान पाहिजे का बाण पाहिजे, हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, औरंगाबाद संभाजीनगर, या 4 मुद्द्यावर आपण इलेक्शन लढायचं. आणि मी कधीही या बाबतीत बोललो नाही. मी म्हटलं की मला एकदा संधी द्या, आपण सगळं मिळून काम करू. आणि अनेक युवकांनी सगळ्या जाती धर्माच्या युवकांनी मला मतदान केलेलं आहे. पॉझिटिव्ह साईन की मतलब नॉट एव्हरीथिंग इज लॉस्ट, देयर इज स्टिल अ रे ऑफ होप. सध्या 2024च्या लोकसभा जर पाहिली आपण त्याच्या निवडणुका, की देशामध्ये तिसरी आघाडी उभी राहू पाहते. पण तुम्ही परवा असं म्हटलं होतं की मुस्लिमांशिवाय तिसरी आघाडी शक्य नसेल. मग शरद पवारांनी त्याच्यानंतर म्हटलं होतं की तिसरी आघाडी जरी उभारली त्याच्यात काँग्रेस हा मुख्य पक्ष असेलच तो. मग तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेसच्या मागे मुस्लिम नाहीत की फक्त MIMच्या पाठीमागे मुस्लिम आहेत? हे नक्की मतलब 200% आपल्याला हे सांगतो की आज देशाचे जे मुसलमान आहे ते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांच्या मागे आहे. हे चिल्लर चालर जे लीडर्स आहे हे असे टोप्या घालून आणि दाढी वाडी घेऊन आपलं हे मिड लीडर आहे, ते NCP मध्ये असणार, ते काँग्रेसमध्ये असणार. त्यांना फक्त मतलब आपल्या एक असं शोबाजी करण्यासाठी, कोणी मंत्र्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी आम्ही लीडर आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांना हे पवार साहेब असू द्या किंवा काँग्रेसचे नेते असू द्या, अशा लोकांना पाळतं ते. म्हणजे ते असं उनको पाल पूछ के रखते हैं की तुम खुश रहो, हमारे साथ फोटो खिंचाओ और खुश रहो करके. आम्ही जेव्हा आलं तर लोक आमच्या सोबत फोटो खेळण्यासाठी आनंदी असतं की हे माझा लीडर आहे, त्यांना मी तयार केलेलं आहे. आणि हे खरी गोष्ट आहे की शरद पवार साहेब असा विचार करत असेल की थर्ड फ्रंट आपल्याला तयार करायचे असेल, मग शरद पवारांना आम्ही हे सांगणार आहे की देशाच्या मुसलमानांना तुम्ही वगळून थर्ड फ्रंट तयार करू शकत नाही आणि ते सक्सेसफुल होणार नाही. पण तुम्ही असं नाही की तुम्हाला फक्त मतदार मुसलमानांचा पाहिजे पण नेतृत्व नाही पाहिजे. मग अवैसीच्या मागे असलेला जे मुसलमान समाज आहे ते आम्हाला पाहिजे पण अवैसी नाही पाहिजे. मुसलमान समाज पाहिजे पण इम्तियाज अलीला आम्ही जवळ करणार नाही. मग तुम्ही तुमचा रस्ता इख्तियार करा, आम्ही आमच्या रस्त्यावर चालतो. उद्या भविष्यात जर तिसरी आघाडी झालीच भारतामध्ये, देशामध्ये आपल्या, आणि MIMला दिलं निमंत्रण तिसऱ्या आघाडीत सामील होतं, तर तुमचा काय स्टँड असेल? एकला चलो रे. मग काय आम्ही काय असं काय घाबरणार आहे का? आज जे बघा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे की मतलब हे गड होतं शिवसेनेचा आणि त्यांचे नेता म्हणतो नाही आपण सगळं सोबत मिळून लढू म्हणजे हे इतके घाबरलेले आहे की आम्ही NCP काँग्रेस सेना आम्ही सगळं सोबत मिळून लढू करू. का रे? हे जे लंगडे हे जे लोक असते ना की त्यांना हे पाहिजे, काहीतरी सपोर्ट पाहिजे, आपण कमजोर आहे, आपल्याला काहीतरी समर्थन सपोर्ट मिळायला पाहिजे. तशीच परिस्थिती NCPची झालेली आहे, काँग्रेसची झालेली आहे आणि सेनाची झालेली आहे. नाही असेल की तुमची ताकद आहे तर एकटा लढून दाखवा तुम्ही, सगळे एकटा लढून दाखवा तुम्ही. मग बघा की निकाल आल्यावर तुम्हाला सांगतो आम्ही, भाजपला एकटा लढू द्या, काँग्रेसला एकटा लढू द्या, NCPला, शिवसेनेला आणि MIMला. बिहारमधलं आपल्या पक्षाचं यश पाहता आता आपण उत्तर प्रदेशमध्ये 100 जागा लढू इच्छित आहे आणि दिल्लीमध्ये प्रवेश, तर तिथली स्ट्रॅटेजी तुमची काय असेल? काही कारण तिथले तुमच्या निवडणुकीतले मुद्दे कोणते असतील आणि तिथं का? देशामध्ये कुठेही आम्ही निवडणूकसाठी जाणार असेल तर आमचा एकच मुद्दा आहे, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट ऑफ मुस्लिम कम्युनिटी. म्हणजे काय आहे की उत्तर प्रदेशमध्ये 6% असणारे यादव मुख्यमंत्री असू शकतं, 22% किंवा 25% असणारे मुसलमान एक साधा खासदार होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे
की हे यादवांना असं वाटतं, मुलायम सिंग यादवांना, अखिलेश यादवांना असं वाटतं की तुमचं काम बाबा फक्त मत द्यायचं आहे, तुम्ही मोठा समाज आहे पण तुमचं काम फक्त मत द्यायचं आहे आणि तुम्हाला काही देऊ शकत नाही, तुम्हाला आमदार करू शकत नाही, खासदार करू शकत नाही. आणि तीच परिस्थिती दुसऱ्या सगळ्या राजनैतिक पार्ट्यांची झालेली आहे. म्हणून आम्ही जेव्हा जाणार आहे, आम्ही लोकांना हे सांगणार आहे की जोपर्यंत आपला पॉलिटिकल एम्पॉवरमेंट तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती चांगली होणार नाही. तुमच्या एरियामध्ये स्कूल्स कॉलेजेस असायला पाहिजे पण तिथे पोलीस स्टेशन जास्त असतं. जे सगळं ड्रग्सचं जे कारोबार, नशेचं जे कारोबार आहे सगळ्या देशामध्ये इन्क्लुडिंग औरंगाबादमध्ये एक प्लॅन स्ट्रॅटेजी प्रमाणे औरंगाबादमध्येही हे मुस्लिम एरियामध्ये पसरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता आपण म्हणलं की मुलायम सिंग यादव म्हणजे 7% असणारा 7% असणारा 7-8% तर तो तिथे मुख्यमंत्री होऊ शकतो. आता तुम्ही त्यांच्याच पक्षामधले अबू आझमींना पक्षात निमंत्रण दिलंय की तुम्ही या. नाही, मी काय आहे, जेव्हा असदुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितलं की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 100 जागा लढणार, तर त्यांनी असं सांगितलं की नाही, हे लोकांची भावनाचा मान न देता आणि जे लोकांची भावना होती की नाही MIM ने तिथे लढायला नको पाहिजे आणि सेक्युलरिझमला आपण मजबूत करण्यासाठी हे धोकादायक निर्णय आहे. आणि त्यांनी काही तरी लिहिलं. मी म्हटलं आता हे सेक्युलरिझम जे शब्द आहे ना त्याचा सगळ्यात जास्त दुरुपयोग करून सगळ्यात मोठा फटका कुणाला बसला असेल या देशामध्ये ते देशामध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजाला पडला आहे. सेक्युलर सेक्युलर सेक्युलर, शरद पवार सेक्युलर, अशोक चव्हाण सेक्युलर, राहुल गांधी सेक्युलर, मुलायम सिंग सेक्युलर, लालू प्रसाद सेक्युलर, हे सगळं सेक्युलर झाले. आणि त्यांचं सेक्युलरिझम काय आहे की रमजानच्या वेळी पवारसाहेब आमच्या कोणत्या एका इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये येणार, मग आमचा एक मुसलमान मुल्ला टाईपचा जे असणार आहे दाढी टोपी घाललेला ते त्याला खजूर एक देताना फोटो काढणार आहे, मग त्याला एक त्यांच्या डोक्यावर एक टोपी काढणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक फ्रंट पेजवर फोटो येणार आहे आणि मुस्लिम समाज खुश, बघा किती सेक्युलर आहे. आता ते सेक्युलरिझम आम्हाला नाही पाहिजे. जिथे पवार साहेब बसते, जिथे राहुल गांधी बसते, जिथे मुलायम सिंग बसते लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, तिथे आमचेही लोकांनी बसायला पाहिजे. ते आमची मागणी आहे. एक मुद्दा आहे, आम्ही पॉलिटिकल एम्पॉवरमेंट केलं तर बाकी सगळे मुद्दे आपोआप होतील. तुम्ही याच्यासाठी मग आता महापालिकांपासून तर सुरू, आता येणाऱ्या भविष्यात औरंगाबाद महापालिका, नवी मुंबई असेल, सोलापूर असेल, तर तिथं तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल? कारण का इथलं औरंगाबादचं जर आपण स्ट्रॅटेजी डेटा बघितलं पाठीमागल्या वेळेस 25-26 पर्यंत आपण होता आणि भाजप शिवसेना युती होती. आता यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल? कारण भाजप शिवसेना वेगळे लढत आहेत, त्याचं तुम्हाला नाही काय आहे की मी लोकांना हात जोडून विनंती करणार आहे की आपण इतकं वर्ष औरंगाबाद इतकं मागे का राहिला, एकदा तरी विचार करून बघा तुम्ही का राहिलेला आहे. की आपण जातीचा मुद्दा पुढे करायचा निवडणुकीच्या काळात, मग माझी जातीचा आहे तर कुणालाही चोर लुच्चे लफंगे बदमाश त्यांना हे तो आपण निवडून द्यायचं. मग महानगरपालिकेमध्ये जाऊन ते कशा भ्रष्टाचार करता येतील, कशा पैसे कमावता येईल हेच काम केलेले आहे. आज आम्ही लोकांना हे म्हणणार आहे की मी 7 वर्षापासून एक आमदार 5 वर्ष झाले, खासदार 2 वर्ष झालेला आहे. मी एकदा तरी सांगा तुम्ही की मतलब कोणता धार्मिक मुद्दा मी घेतलेला आहे नाही. माझ्यासाठी विकास औरंगाबादचा एक चांगलं आपण शहर सगळं बनवूया. आणि जोपर्यंत महानगरपालिका आमच्या हातात येत नाही, आज केंद्र सरकारकडून मी कोट्यवधी रुपये आणू शकतो. मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्ये आहे, सिव्हिल एव्हिएशन कमिटीमध्ये आहे, कोट्यवधी रुपये स्कीम्स आणू शकतो. पण जेव्हा मला कळेल की मला हे पैसे आणल्यानंतर तेच महानगरपालिकामध्ये बसलेले डाकू जे आहे तेच ते इम्प्लिमेंट करणार आहे की अर्धा पैसा रोडवर आणि अर्धा आपल्या खिशात, मग काय उपयोग असणार आहे. तर मी लोकांना विनंती करणार आहे की एकदा मला संधी देऊन बघा तुम्ही, मला संधी द्या. मी नाही काम केलं तर मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही मला कधीही तुमच्या जीवनात मला मत द्यायचं नाही. औरंगाबाद शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व सध्या करत आहात. जर महापालिकांमध्ये MIM ने चांगला परफॉर्म केला तर तुमचे ह्या शहरासाठी काही प्लॅन्स आहेत का भविष्यातले? पायाभूत सुविधा असतील किंवा विविध, आता कारण अशोक चव्हाण परवा म्हटले की बुलेट ट्रेन असेल किंवा नांदेड ते मुंबई वगैरे, मग अशा योजना येत असताना ह्या सध्या इम्प्लिमेंट होणं अशक्य आहे. मग एक बेसिक गोष्ट कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणार आहे? बेसिकली बघा की 70 वर्ष झालेले आहे ना, आपल्याला काय पाहिजे 70 वर्षानंतरही आपल्याला काय पाहिजे? औरंगाबाद शहरवासियांना तुम्ही कोणत्याही आमच्या आई बहिणीला विचारा तुम्हाला काय पाहिजे, तर ती म्हणते पाणी आम्हाला दररोज मिळाले तर त्याच्या नंतर आम्हाला काही नाही पाहिजे.
म्हणजे हे दुर्दैवच आहे की 70 वर्षानंतर आपली डिमांड्स काय आहे, साहेब माझ्या घराच्या समोर एक रोड आहे, ते रोड चांगला करून द्या, आमच्या घराच्या समोर जे कचरा पडलेला आहे ते कचरा काढून घ्या. हे बेसिक डिमांड्स आहे. हे आपण जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत आपण डेव्हलपमेंटच्या सेकंड मॉडेल जे आहे ते आपण चांगले आपण गार्डन्स एस्टॅब्लिश करू शकतो, पार्क्स एस्टॅब्लिश करू शकतो, टुरिझमसाठी आपण इतकं काही करू शकतो की त्याचा अनलिमिट आहे. नंतर त्याचा लिमिटही आपण विचार करू शकत नाही की जगामध्ये आपण औरंगाबादला एक असा एक मोठा टुरिझम अट्रॅक्शन आपण तयार करू शकतो. पण आज काय आहे, आपल्याकडे एअर कनेक्टिव्हिटी नाही होती तर कोण आहे हे मतलब जे फॉरेन टुरिस्ट जो ट्रेन मध्ये किंवा बसमध्ये बसून आपल्या खड्ड्यातून आपलं औरंगाबादला यायचं. तर आमची प्राथमिकता होती की पहिले एअर कनेक्टिव्हिटी करायची. एअर कनेक्टिव्हिटी नंतर आपण इंडस्ट्रीजला सांगायचं आता तुम्हाला आम्ही जागा देतो, चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देतो, सगळं काही देतो, तुम्ही आमच्याकडे या. तरी आणि टुरिझमलाही तसंही आपण फॉरेन टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी तर करण्यासाठी खूप आहे. म्हणजे आता सर जर आपण पाहिलं की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर येतो आणि इथं भाजप आणि शिवसेना एकमेकाशी किंवा भाजप आणि सध्या महाविकास आघाडीतील नेते एकमेकावर टीका करताना दिसत आहे. तर तुमचा काय स्टँड आहे आरक्षणावर, मराठा असेल किंवा ओबीसी असेल, ओबीसी राजकीय आरक्षण? नाही, आम्हाला हे आहे की माझी जे एक रीडिंग जे आहे की हे बाकीचे सगळे रिझर्वेशन जे आहे त्याचा मागे एक स्ट्रॅटेजी सुरू आहे देशामध्ये. नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांची जी कोर टीम आहे की आपण खूप सारे रिझर्वेशनची मागणी या देशामध्ये तयार करूया. जाटची तयार करूया, मराठ्यांची, ओबीसीची, दुसऱ्या जाती धर्मांचे सगळ्यांचे आपण डिमांड तयार करूया आणि त्याच्यानंतर आपण SC ST ला जे रिझर्वेशन दिलेले आहे ते कशा आपल्याला काढता येईल. म्हणजे एका काळ असा येईल की सुप्रीम कोर्ट म्हणतील की म्हणतं आपल्याला सगळं आता रिझर्वेशन जे आहे त्याला रिव्ह्यू करण्याची वेळ आलेली आहे. तर वो कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. आणि मी स्पष्टपणे आपल्या मराठा बंधुवांना आणि ओबीसी बंधुवांना हे सांगू इच्छितो की दोघांचीही, केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, दोघांचीही मानसिकता नाही आहे तुम्हाला काही देण्याची. फक्त समाजाला खेळत आहे ते अलग अलग ग्रुप्स तयार करून. हे एक म्हणतो एक समाजासाठी नाही, हे जे लढाई चालू आहे, कोणी एनसीपीचे रिलेटेड आहे, कोणी बीजेपीचे रिलेटेड आहे, कोणी काँग्रेसचे रिलेटेड आहे. हे सगळं प्रकरण जे चाललेलं आहे ना याच्या मागे आपलं राजनैतिक स्वार्थ कसा आपण साधता येईल हे सगळं सुरू आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या कामाबद्दल सांगितलं, मुख्यमंत्री ठाकरेंच्या कामाबद्दल वगैरे, पण सध्या विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या राज्यात आहे, त्यांच्या कामाबद्दल कसं, त्यांनी या 2 वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून व्यवस्थित काम केलं का? त्यांनी जास्त प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकार जो लशीचं राजकारण झालं होतं तो मुद्दा जास्त आणला, लशींमुळे लोकांना लशी भेटल्या नाही, त्याच्यामुळं कोरोना अजून वाढला. मला एक सांगायचे आहे की एक चांगलं पॉलिटिशियन म्हणजे हे आहे की जे सत्य आहे ते सत्य सांगायचं की हो आमच्याकडून अशी चूक झालेली आहे. म्हणजे जेव्हा मी पार्लमेंटमध्ये होतो, माझं भाषण ही आहे, युट्यूबवर ते भाषण तुम्ही ऐकू शकता की जेव्हा भाषण व्हायचं तर असे भारतीय जनता पार्टीचे खासदार उभे राहायचे आणि ते फक्त कौतुक करायचे की नरेंद्र मोदी साहब के राज के अंदर देखिए हमारी वैक्सीन है तो 70 देशों तक चले गई. तो दूसरा खड़े लेके बोलता 72 देशों तक चले गई, कोई 75 देशों तक चली गई है, हमने इतने करोड वॅक्सिन इंडिया में बने हुए. हमने दुसरे मी उभे राहिले जेव्हा भाषणासाठी, मी म्हटलं की माझे लोक, माझ्या देशाचे लोक जे आहे लाईन मध्ये उभे आहे आणि तुम्ही इथे गप्पा मारत आहे की आम्ही उगांडाला पाठवलेलं आहे, क्युनियाला पाठवलेलं आहे, आम्ही ब्रिस्बेनला पाठवलेलं आहे आणि आमचे लोक लाईन मध्ये उभे आहे. मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही सगळं देशवासियांना, एक देशवासियांना तुम्ही सगळ्यांना वॅक्सिन देत नाही तोपर्यंत कोणत्याही दुसऱ्या देशाला पाठवण्याची गरज नाही आहे. कारण हे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. तुम्ही आपल्या लोकांना मरण्यासाठी सोडणार आणि फक्त तुमची डिप्लोमॅसीसाठी तुम्ही विदेशांना पाठवणार. तर इतकं त्यांनी हे केलं होतं, बोमाबोम केले होतं जे खासदार बसलेले होते. मी काय चूक बोललं होतं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानेही सांगितलं आणि लोकांनाही माहित पडलं की नाही बाबा हो खरं होतं, आपण पहिले आपल्या लोकांना द्यायला पाहिजे होतं. तशीच परिस्थिती जेव्हा इथे व्हेंटिलेटर्स आम्हाला सांगण्यात आले होते
कलेक्टर साहेबांनी प्रेझेंटेशन केलं की आमच्याकडे इतकं व्हेंटिलेटर्स आहे. मग आम्हाला हे प्रश्न उपस्थित झाला की इतकं व्हेंटिलेटर्स असूनही सुद्धा लोक इतकं बोंबाबोंब का करतात. मग आम्ही जेव्हा विचारपूस केली तर आम्हाला कळालं की जितके व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारच्या पीएम फंडातून आलेले होते ते सगळं बोगस, थर्ड क्वालिटी, थर्ड ग्रेडचे खाली डब्बे पाठवण्यात आले होते, काही उपयोगाचे नाही. मग मी जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर सगळ्यांनी म्हटलं कशाला तुम्ही हे मुद्दा उपस्थित करतो. एक भारतीय जनता पार्टीचे जे आमचे खासदार आहे, सहयोगी खासदार, हे तर राजनीती करतात. मग तुम्ही हायकोर्टाचा निर्णय जे दिलेला आहे, हायकोर्टाने काय स्ट्रिक्चर्स पास केलेले आहे, हायकोर्टाने इतकं स्ट्रिक्चर्स पास केलेले आहे की जे हेल्थ डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारचं ऑफिसर आलं होतं त्यानं सांगितलं की असं वाटतं की तुम्हाला लोकांची पर्वा नाही आहे, तुम्ही त्या कंपनीच्या बाजूने बोलायला आमच्यासाठी इथे आलेले आहे, लोक मरत आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले होते आमची अपेक्षा होती ते मान्य करतील की हो काही आमच्याकडे चूक झालेली आहे, आम्ही हे सगळं व्हेंटिलेटर्स परत पाठवणार आहे आणि चांगले व्हेंटिलेटर्स तुम्हाला देतील केंद्र सरकार. नाही, जे चूक आहे तर त्यांना कसा आपण एक रेटाने बोलून आपण की नाही चूक झालीच नाही आहे. म्हणजे एक विचित्र प्रकार तर हे झालं होतं की हे सगळे नेते मंडळी काय बोलत होती की नाही जे घाटीचे डॉक्टर्स आहे ना त्यांना व्हेंटिलेटर्स ऑपरेटर करता येत नाही. म्हणजे असं प्रकारचे स्टेटमेंट पण देण्यात आलं होतं. म्हणजे सगळी हुशारी तुमच्यामध्ये भरलेली आहे आणि ते MBBS MD डॉक्टर जे आहे इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे त्यांना व्हेंटिलेटर चालवता येत नाही. म्हणजे हे मुद्दे तर आहेतच सर, पण आता तरी सुद्धा की लसीकरणासाठी आपले लोक बरीच घाबरताना दिसत आहेत वगैरे, तर आमच्या माध्यमातून तुम्ही एक लोकांना संदेश देऊ इच्छिता की नाही, लसीकरण सगळ्यांना करायला पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की काही एरियामध्ये लसीकरणाचं प्रमाण खूप कमी आहे, लोकांमध्ये एक संभ्रम आहे, काही मिसकन्सेप्शन्स आहे, त्यामुळे आम्ही औरंगाबाद शहरामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की औरंगाबादच्या अनेक ठिकाणी आम्ही खूप मोठे मोठे होर्डिंग्स लावलेले आहे. त्यामध्ये ओवेसी साहेब लस घेतानाचं त्यांचे छायाचित्र, माझ्या लस घेतानाचं छायाचित्र, आणि मी माझ्या अनेक पार्टीचे लोकांना सांगितलेले आहे की तुमच्या एरियामध्ये, तुमच्या एरियामध्ये जे मोठे लोक आहेत त्यांची फोटो तिथे टाकून आणि तुमची स्वतःची लस घेतानाची फोटो टाकून लोकांना प्रोत्साहन करा. आणि मी तसं केलेलं आहे. माझ्या फेसबुकवर तुम्ही ते सगळं बघायला मिळेल तुम्हाला की कोणकोणते एरियामध्ये हे लावलेले आहे. त्याचा परिणाम झालेला आहे, खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि मी आजही तुमच्या सकाळच्या माध्यमातून लोकांना विनंती करणार आहे की लस शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. सगळं जग लस घेत आहे, तर काही आपल्याकडे मिसकन्सेप्शन्स आहे तर ते कमी करून द्या. कारण मी स्वतः तुमच्या खासदार म्हणून मी लस घेतलेला आहे. तर आपण ही कृपा करून लस घ्या, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून हे कोरोनाला परत पाठवायचं आहे, परमनंटली, नॉट टेम्पररी. धन्यवाद सर. तर आज आपण पाहिले की औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील जे आपल्याशी बोलले, त्यांनी भारतीय राजकारणामध्ये मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी MIM हा नेहमी सक्षम असेल आणि तो त्यांच्या हक्कांसाठी लढेल. ज्या ठिकाणी शरद पवार असतील, मुलायमसिंग यादव असतील, तिथं आमचा सामान्य मुस्लिम बसला पाहिजे त्या ठिकाणी, असं त्यांनी परखड मत मांडलं. मराठा आणि OBC आरक्षणावरही ते बोलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामांवरही ते काही प्रमाणात समाधानी आहेत असं सांगितलं त्यांनी. आणि तर धन्यवाद. मी प्रमोद सरवळे.